नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रभरामध्ये जे मराठे वंशावळीमध्ये कुणबी सिद्ध करू शकतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसह आंदोलन केलं गेलं. या आंदोलनाच्या निमित्तानं राज्य सरकारने एका समितीची स्थापना केली आणि समितीची स्थापना केल्याच्या नंतर केवळ आणि केवळ मराठवाड्यात नाही तर अख्ख्या राज्यभरात अशा प्रकारच्या कुणबी नोंदी किती जणांच्या सापडतायत याचा शोध सुरू झाला. चमत्कारिकरित्या पहिल्या टप्प्यामध्ये एक आकडा समोर आला की अमुक इतक्या कुणबी नोंदी महाराष्ट्रात सापडतायत. हळूहळू हा आकडा वाढत गेला आणि नंतर अशा बातम्या यायला लागल्या की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या पूर्वी किती जणांच्याकडे कुणबी नोंदी आहेत याचं संशोधन करावं. राज्यभरामध्ये ही मोहीम सुरू असताना याचे अनेक आता उपप्रश्न निर्माण होत आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चानं या संपूर्ण प्रक्रियेवर आपला प्रश्न ठेवलाय. त्यांनी जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय त्या प्रश्नचिन्हाच्या निमित्तानं ही संपूर्ण प्रक्रिया नक्की कोणाच्या पद्धतीत आणि कोणाच्या फायद्याची आहे हाही सवाल येतोच. मराठा क्रांती ठोक मोर्चाचा मुद्दा हा केवळ आणि केवळ मराठा क्रांती ठोक मोर्चाचा नाही आहे, हा एकूणातच शासकीय यंत्रणेविषयी आणि मराठा समाजाच्या विश्वासाच्या विषयी निगडीत आहे. कसा तेही आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. एका आंदोलनाच्या नंतर जर समजा मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याच्यासाठी प्रयत्न करणार असतील तर त्यांना आधी तशा प्रकारचे पुरावे शोधावे लागतील, सादर करावे लागतील, त्याची पडताळणी होईल आणि प्रमाणपत्र मिळेल. ही एक सर्वसाधारण अपेक्षित प्रक्रिया आहे. आत्ताच्या घडीला जी प्रमाणपत्र मोठ्या संख्येनं सापडतायत किंवा दिली जात आहेत असं सांगितलं जात आहे त्याचा आधार काय आहे आणि ही नक्की नवी प्रमाणपत्र आहेत की जुनी प्रमाणपत्र असलेल्यांचे पुढच्या नोंदी केवळ केल्या जात आहेत. हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण जर समजा ज्यांच्याकडे यापूर्वी नोंदी होत्या त्यांना प्रमाणपत्राचं वाटप करणं हे काही कुठल्या आंदोलनाचं यश असू शकत नाही. अशा वेळेला जे आंदोलन उभं राहिलं, जे आंदोलन लढलं गेलं ते आंदोलन हे नव्याने कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याच्यासाठीचं होतं हे विसरता कामा नये. दुसरा त्यातला एक छोटासा मुद्दा आहे जो पटकन लक्षात घ्यायला पाहिजे. तो असा की निजामाच्या काळात जे लोक आरक्षण प्राप्त करत होते त्यांना आता विद्यमान लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या भारतातल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये निजाम आरक्षण देत होता म्हणून आज आरक्षण पाहिजे. आता या संपूर्ण प्रक्रियेला विद्यमान राज्यघटनेच्या रचनेत स्थान आहे का हा प्रश्न विचारला की अनेकांना राग येतो. तो राग बाजूला ठेवा, पण ज्या राज्यघटनेच्या अनुसार आपला देश चालतो त्यात अशा प्रकारच्या मागण्यांना स्थान नाही. पण तरीही एखादा समाज बलवान असतो, एखादा समाज संपन्न असतो आणि तो आपल्या त्याच मनगटाच्या ताकदीच्या भरोशावर सरकार वाकवतो आणि सरकारला आपल्याला हवं असलं ते करायला भाग पाडतो. प्राप्त स्थितीमध्ये हा जो कुणबी प्रमाणपत्रांचा विषय आहे तो असाही समजायला हवा की सुरुवातीला जर समजा निजामाच्या राजवटीतला भूप्रदेश महाराष्ट्रात आला आणि तो केवळ विदर्भ मराठवाड्यापुरता राहिला असेल तर इतर कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागामधून कुणबी प्रमाणपत्रांच्या वंशावळीतल्या नोंदी मराठ्यांना मिळणार कशा आणि जरी मिळाल्या तरी त्याचा लाभ मिळणं शक्य आहे का अशा विविध प्रकारचे प्रश्न या प्रमाणपत्रांच्या निमित्तानं जन्माला आले. आज आपल्याला त्याच संदर्भातली चर्चा करायची आणि विषय आहे की कुणबी प्रमाणपत्र खरंच मिळतात का. यातलं खरंच मिळतात का हे लक्षात घेण्यासारखं उल्लेख केलेलं शब्दप्रयोगातलं माध्यम आहे, कारण यातून नव्यानं प्रमाणपत्र मिळतात का हेही तपासावं लागेल. आपण आपल्यासोबत चर्चेत मान्यवर कोण आहेत त्यांचा पटकन आधी परिचय करून घेऊ. आपल्यासोबत दोन मान्यवर आहेत. डॉक्टर चंद्रसेन कोठावळे आहेत आणि आबासाहेब पाटील आहेत. डॉक्टर चंद्रसेन कोठावळे हे विद्यमान आंदोलनातले एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत.
माझी कोठावळे साहेबांना एक छोटीशी फक्त विनंती आहे की ते प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला बसलेत, त्यांचा चेहरा नीट दिसत नाहीये, त्यांनी आपला चेहरा ॲडजस्ट करावा जेणेकरून ते नीट सरळ थेट समोर बघून बोलू शकतील. आबासाहेब पाटील आपल्याला परिचित आहेत, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक म्हणून आपल्या चर्चेत ते आहेत. मी तुम्हा दोघांपर्यंत पोहोचण्यापूर्वी पटकन आधी आमचे दोन प्रतिनिधी आहेत. विजय चिडे आहेत, छत्रपती संभाजीनगर इथून आपल्यासोबत जोडले गेले आहेत, आणि उद्धव मोरे आहेत जे बीडमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्यापर्यंत जाणार आहोत. दोन्ही प्रतिनिधी आता स्क्रीनवर आपल्याला दिसतील आणि त्या दोघांसाठीचे माझे प्रश्न आता सुरू होत आहेत. माझा पहिला प्रश्न पटकन विजय चिडे यांच्यासाठी आहे. विजय चिडे, मला एका गोष्टीचा खुलासा तुमच्याकडून लागेल, उद्धव मोरे आपल्याहीकडून लागेल. सरकारी पातळीवर कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी शोधल्या जात आहेत हे जे वारंवार सांगितलं जात आहे, नक्की कुठल्या प्रमाणपत्राच्या नोंदी शोधल्या जात आहेत आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रशासनात काय घडतंय? नक्की जर बघितलं तर सध्या छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाड्यात असेल, सध्या जे आहे कुणबीच्या 1965 पूर्वीचे जे आहे त्या नोंदी आता तपासल्या जात आहे. महसूल विभाग असेल, त्या शैक्षणिक पुरावे असतील, त्या संदर्भात जर बघितलं तर उर्दू शाळेच्या माध्यमिक जे पुरावे आहे किंवा जे इतर जे पुरावे आहेत ते आता प्रशासनाकडून तपासले जात आहे. त्यासाठी वेगवेगळे टीम देखील आता यासाठी तयार करण्यात आलेले आहे. आणि शिंदे कमिटी जी आहे त्या कमिटीच्या वतीने आता हे सर्व जे पुरावे आहेत ते एकत्रित विभागीय कार्यालयामध्ये आता आकडेवारी सादर करण्यात आहे. मागील 2 वेळा आता जी आहे ती शिंदे कमिटीची छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयामध्ये बैठक पार पडली होती. 8 जिल्ह्यातील जे जिल्हाधिकारी आहेत ते देखील या बैठकीसाठी उपस्थित होते. यामध्ये जर बघितलं सगळ्यात जास्त जे आकडेवारी जे आहे कुणबीचे प्रमाणपत्र सापडले जे आहे ते बीडमध्ये आहे. जवळपास 10,300 पेक्षा अधिक जे आकडेवारी आहे ते बीड जिल्ह्यामध्ये आहे. त्या पाठोपाठ जर बघितलं तर जालना आणि धाराशिव या 2 जिल्ह्यांमध्ये जर पण मोठ्या प्रमाणात कुणबीची नोंदी आढळलेल्या आहे. आणि छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर काल एकाच दिवसामध्ये धानोरा जे गाव म्हणून आहे, शिल्लोड तालुक्यातील गाव आहे, या गावात जवळपास एकाच दिवसात 1,500 जे आहे ते पुरावे सापडले आहे. ते पुरावे आता त्या तेथील जे नागरिक आहे त्याने आता महसूल विभागाकडे ते पुरावे जमा केलेले आहे. आणि जवळपास 50 जणांना जे आहे ते आता कुणबीचे प्रमाणपत्र महसूल विभागाकडून देण्यात आलेले आहे. सर, अच्छा विजय, आपण अत्यंत महत्वपूर्ण एक उल्लेख केलात की 50 जणांना ही प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत. हे 50 जण हे यापूर्वी काय होते? यापूर्वी ही मंडळी मराठा होती का आणि फक्त मराठा होती का? जर बघितलं त्यांचे जे 1965 पुरावे जे आहेत ते त्याच्यावरती कुणबी अशी नोंद केलेली आहे. कुणबी मराठा असं त्यांच्या डॉक्युमेंटवरती होतं. त्यानंतर जे आहे त्यांनी ते पुरावे सादर केले. त्यानंतर प्रशासनाकडून त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र सोपवण्यात आलेले आहे. जवळपास 50 जणांना जे आहे ते हे पुरावे कुणबीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहे. ठीक आहे विजय, धन्यवाद. आपण आमच्याशी जोडले गेलात. या निमित्तानं आपण आपल्या भागातली एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आणली. आता आपण पटकन आमचे आणखीन एक प्रतिनिधी आहेत उद्धव मोरे, त्यांच्यापर्यंत जाणार आहोत. उद्धव मोरे बीडमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आपल्यासोबतच्या दोन्ही मान्यवरांपर्यंत पहिल्या टप्प्यातली माहिती पोहोचली असेल अशी अपेक्षा आहे. आबासाहेब, तुमच्याहीपर्यंत पोहोचलं असेल की 50 जणांना प्रमाणपत्र मिळाली. इंटरेस्टिंग गोष्ट यातली अशी आहे आबासाहेब की हे तेच 50 जण आहेत ज्यांच्याकडे आधीपासूनच तशा नोंदी आहेत. आता आपण पटकन, मी थोडासा आणखी वेळ आपल्याला थांबायची विनंती करतो. आपल्यासोबत उद्धव मोरे, त्यांच्यापर्यंत जातो. उद्धव, पटकन बीड मधली परिस्थिती सांगा. सर, बीडमध्ये शिंदे समितीच्या मार्फत जिल्हा प्रशासन जे आहे ते 3 पातळीवर काम करते. पहिली, शैक्षणिक पुराव्या संदर्भामध्ये 1967च्या आधीच्या कुणबीच्या नोंदी प्रमाणपत्राचा यामध्ये संबंध नाही. जे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी पडताळले जाते त्या डॉक्युमेंटवर त्या व्यक्तीच्या पुढे त्याची जात किंवा त्या जातीला अनुसरून कुणबी किंवा कुणबी मराठा याच्या नोंदी ज्या आहेत ते सापडले जातात. म्हणजे आपण याला प्रमाणपत्र म्हणू शकत नाही, त्याला नोंदी आपण फक्त म्हणू शकतो की जात म्हणून या समाजाची कुठं नोंद आहे या सगळ्या कागदपत्राची पडताळणी जी आहे ते प्रशासनाकडून केली जाते. बीडमध्ये 10,000च्या जवळपास जे आहे ते कुणबी नोंदी असलेले पुरावे जे आहेत ते शिंदे समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या हाती लागलेले आहेत. एकंदरीत या नोंदीवरून आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये 20 कुणबी प्रमाणपत्राची जी आहे ती वाटण्यात आलेत. 20 जणांना कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आलेत. मात्र सर, प्रश्न पुढचा असा असणार आहे की यांना प्रमाणपत्र जरी या ठिकाणी दिले, त्याची पडताळणीची प्रक्रिया जी आहे ते या प्रमाणपत्र धारकांना पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे. त्या पडताळणीमध्ये कशा पद्धतीने यांना जे आहे ते नियमावली असणार या सगळ्या संदर्भामध्ये
अद्यापर्यंत माहिती नाहीये, कारण की यांच्या डॉक्युमेंटवर कुणबी मराठा असं आहे, मात्र पुढे यांच्या जी जात त्याचा उल्लेख आहे तो मराठा आहे. त्याच्यामुळे प्रशासन नेमकं या मधला जो गॅप आहे याला कसं भरून काढेल याचा प्रश्न सामंजस्याने पुढे येतोय. या बिलकुल सगळ्या संदर्भामध्ये उद्धव, सरकार कायद्याने हा प्रश्न सुटणार आहे, सामंजस्याने नाही. आपण आपल्या परिस्थितीकडे आणि आपल्या तुमच्या ज्या काही क्षेत्रात तुम्ही काम करता त्या परिसरातल्या प्रत्येक बारीक घटनेकडे अशाच पद्धतीनं लक्ष ठेवा. पुढच्या वेळेला लाईव्हला याल तेव्हा थोडेसे शांत जागी उभे राहा. चर्चेला आपण आपल्या मान्यवरांकडे परत येतोय. आता इथे मुद्दा येतो तो आबासाहेब पाटलांच्या साठीचा. आबासाहेब, सगळं ऐकलं असेल आपण. आता जे तुम्हाला ऐकायला आलं आहे त्याचा सोपा अर्थ सांगा. प्रसादजी, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण चांगलीच चर्चा घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण मराठा समाजापर्यंत नेमकं कुणबी प्रमाणपत्राचं गौड बंगाल काय हे पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केल्याबद्दल मी शतशः आपला आभारी आहे आणि धन्यवाद देतो की राज्यभरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या 1967 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या इमिजिएटली सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही प्रमाणपत्र वाटण्याची सुरुवात केलेली आहे. आणि या गोष्टीनंतर राज्यातल्या प्रशासनाला आदेश दिल्यानंतर मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल किंवा कोकण असेल, या संपूर्ण राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार 3 तारखेला या सगळ्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, तहसीलदार, माननीय महसूल मंत्री विखे पाटील साहेब यांची कॉन्फरन्स झाली, व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. त्याच्यामध्ये सूचना करण्यात आल्या की बाबा तुमच्याकडे किती नोंदी उपलब्ध आहेत, किती नोंदी दिलेल्या आहेत. आणि या सगळ्या फास्ट प्रोसेसमध्ये तहसीलदार एवढे हुशार आहेत, प्रांत एवढे हुशार आहेत आणि आमचे जिल्हाधिकारी त्याच्यावर हुशार आहेत. ह्या सगळ्या लोकांनी काय केलं की मागच्या ज्या नोंदी आहेत तालुक्याच्या लेवलच्या नोंदी काढल्या की मागे किती इश्यू केलेले आहेत, किती वेटिंगला आहेत आणि यांचे सगळे आकडेवारी काढली आणि पटापट सगळे आकडेवारी जाहीर करून टाकली. म्हणजे आबासाहेब, आपण जे सांगू इच्छित आहात त्याचा एक सरळ सोपा साधा अर्थ असा निघतो की ज्या ज्या प्रकारचे आकडे आता समोर येत आहेत आणि टप्प्याटप्प्याने ते वाढत चालले आहेत, या सगळ्या त्याच नोंदी आहेत ज्या आज तागायत अस्तित्वात होत्या. बरोबर आहे आबासाहेब? येस येस, फक्त मला थोडंसं अर्धा मिनिट द्या फक्त. बरं, ठीक आहे. कारण आपल्यासोबत कोठावळे पण आहेत, त्यांनाही मला प्रश्न विचारायचे आहेत. आपण पटकन अर्ध्या मिनिटात पूर्ण करा. दुसरं आपल्याला सुचवायचं आहे की सातारा जिल्ह्यातले जिल्हाधिकारी त्यांनी सकाळी चॅनेलवरती येऊन माहिती दिली की मी 4,06,000 नोंदी शोधल्या आणि मग मला त्यातून 20,000 नोंदी सातारा जिल्ह्यामध्ये सापडल्या. मला त्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे की 4,06,000 नोंदी शोधण्यासाठी मोडी लिपी वाचक तुम्ही किती लोक बसवले होते, किती लोक त्या ठिकाणी आणले होते. 4 लाख तुम्हाला 3 दिवसात तुम्हाला 4,06,000 नोंदी तुम्ही शोधल्या कशा आणि एवढ्या फास्ट तुम्हाला 20,000 नोंदी मिळाल्या कशा. हे पण एकदा जाहीर केलं ना शासनाला की मराठा समाजाची कशा पद्धतीने दिशाभूल होते की आम्हाला नोंदी सापडल्या आणि मग मराठा समाजाचा कुणबी प्रमाणपत्र मिळतंय, कुणबी प्रमाणपत्र मिळतंय, वाटप चालू झालेलं आहे. आता उद्धव मोरेंनी सांगितलं आमच्याकडे 5 लोकांना झालं, दुसरे ज्ञानेश्वरनं सांगितलं की आमच्याकडे फक्त 50 लोकांना मिळालं. की माझा प्रश्न सरकारला आणि समाजाला हा आहे की 50 आणि 5-10 नोंदी तुम्ही दाखवल्यानंतर मग बाकी राज्यातल्या 5.5 कोटी समाजा नोंदी कशा देणार आहात आणि ह्यांच्या व्हॅलिडिटी कशी होणार आहे, ठीक आहे, त्यांची जात पडताळणी कशी होणार आहे, त्यांची वंशावळ कशी तुम्ही जोडणार आहात, यांचा महसुली पुरावा कसा जोडणार आहेत, हे एकदा सरकारने शासनाने समोर सांगावं. हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही की ज्या पद्धतीने समाजाची दिशाभूल केलेली आहे. की आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण ही चर्चा आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाजासमोर आणलेली आहे. ठीक आहे आबासाहेब, आपण आता थोडासा धीर धरावा. मी पटकन काही प्रश्न घेऊन कोठावळे साहेबांपर्यंत पोहोचतोय. कोठावळेजी, आवाज येतोय? डॉक्टर चंद्रसेन कोठावळे आपल्या सोबत आहेत. काते सर नमस्कार, आवाज येतोय तुमचा? बिलकुल छान, उत्तम प्रकारे तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला. आतापर्यंत जे जे काही आम्ही मांडलं ते समाजाला ज्या अपेक्षा आहेत त्या अनुषंगानं होतं आणि त्यात आत्ताच्या घडणाऱ्या परिस्थितीची माहिती समोर आणण्याचा आमचा प्रयत्न होता. आता मला सांगा, तुम्ही जे महत्त्वपूर्ण आंदोलन लढत आहात त्या आंदोलनाला अशा प्रकारचा प्रशासकीय प्रतिसाद अपेक्षित आहे का? काते सर पुन्हा एकदा नमस्कार. नमस्कार. आपण ही चर्चा घडवून आणत आहात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. कारण हे जे आरक्षणाच्या संदर्भातला लढा चालू आहे आणि त्या लढ्याला
यश येत आहे ते यश आपण जनतेसमोर मांडत आहात त्याबद्दल खरोखर आपले आभार. हा जो सध्या आता प्रशासकीय पातळीवरचा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबद्दलचा पुढाकार चालू आहे हे अगदी अपेक्षित आहे आणि आरक्षण आंदोलनाचा लढा जो आहे त्या लढ्यामधला हा यशाचा भाग आहे. ज्या ज्या मराठा समाज बांधवांच्या संदर्भात 1948 पासून ते 1967 पर्यंतचे कुणबी नोंदी सापडत आहेत अशा सर्वांना या ठिकाणी प्रमाणपत्र दिले जात आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरांना आणि सर्व अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तशा प्रकारचे आदेशित केलेले आहे आणि सरकारी यंत्रणा सुद्धा त्या पद्धतीनं कामाला लागलेली आहे. ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांना कायदेशीरपणाने आणि नियमानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत आणि यासाठी आम्ही समाधानी आहोत. तुम्ही आत्ताच्या परिस्थितीत ज्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत त्यावर समाधानी आहात, पण तुमची मूळ मागणी ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना आधी प्रमाणपत्र मिळण्याची आहे की आता तुमची मागणी ज्यांच्याकडे प्रमाणपत्राच्या साठीच्या आवश्यक नोंदी नाहीत त्याच्यासाठी पण कुणबी नोंद मिळावी अशी आहे? सध्या काते सर, आम्ही ज्या मराठा समाज बांधवांच्या संदर्भात कुणबीच्या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे आणि नोंदी सापडत आहेत अशांना प्रमाणपत्र दिली जात आहेत याबद्दल समाधानी आहोत. आणि ज्या समाज बांधवांच्या संदर्भामध्ये नोंदी सापडत नाहीत त्या समाज बांधवांच्या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी सापडण्याची शोध मोहीम प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जोरदारपणे चालू आहे आणि समाज बांधव सुद्धा आपापल्या परीने आपापले वैयक्तिक डॉक्युमेंट गोळा करण्याच्या साठी जोरदार प्रयत्न करत आहेत. आणि हा जो नोंदी सापडण्याची जी काही संख्या आहे ती वरचेवर डे बाय डे वाढत आहे आणि अशा प्रकारे कोठाळेजी अगदी कोठाळेजी हाच एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे की ही संख्या नक्की वाढते ती कशाची वाढतीये? आतापर्यंत ज्यांच्या नोंदी होत्या त्यांच्याच संदर्भातली संख्या आहे? कारण तसंच पाठपुरावा करून सातत्यानं दिसतंय की जे आजवर कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भातल्या नोंदी बाळगून होते त्यांची फक्त मोजदाद नीट होतीये. बरोबर आहे. अगदी तुम्ही जे बोललात ना ते अगदी बरोबर आहे की ऑलरेडी मराठा समाज बांधवांच्या डॉक्युमेंटवर मग ते 1948 पासून खरेदी खत असेल, कोर्टातले दावे असतील, महसुली नोंदी असतील, खासरा पत्रक असेल, अशा कागदपत्रांवर ऑलरेडी समाज बांधवांच्या संदर्भातल्या कुणबीच्या नोंदी आहेत. आतापर्यंत मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याबद्दलचा कायदा नव्हता म्हणून त्या नोंदी तशाच आडगळीमध्ये पडलेल्या होत्या. आता शिंदे सरकारने, आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सरकारने हा GR काढला आणि सरकारी पातळीवर जे काही कॉमन प्रकारचे डॉक्युमेंट आहेत ते सर्व प्रकारचे शासकीय नोंदी त्या शोधल्या जात आहेत आणि त्या ऑलरेडी नोंदी आहेत आणि त्या आता कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या उद्देशाने त्या शोधल्या जात आहेत, सापडत आहेत आणि जसे जसे त्या नोंदी सापडण्याचा प्रयत्न केला जात आहे तसतसा नोंदी ह्या दिवसेंदिवस सापडत आहेत आणि त्या वाढत आहेत. ठीक आहे. त्याप्रमाणे डॉक्टर कोठावळे, आपल्याला लक्षात येत असेल की हा सगळा लढा मुळात मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या नोंदींच्या संदर्भातला होता आणि निजाम काळात मिळणाऱ्या लाभाच्या बद्दलचा होता. आता मला एका प्रश्नाचं पटकन उत्तर द्या. तुम्हाला आबासाहेब पाटील काही प्रश्न विचारू इच्छित आहेत. मी हे प्रश्न उत्तर आपल्यातलं संपलं की आबासाहेब पाटलांना बोलायची संधी देणार आहे. डॉक्टर कोठावळे, ही लढाई प्रामुख्यानं मराठवाड्यापुरती मर्यादित होती, ती आता राज्यभरामध्ये पसरलेली आहे. ज्या प्रकारच्या नोंदी मराठवाड्यात होत्या आता सापडतायत तशाच नोंदी राज्यभर सुद्धा असतील का आणि त्या राज्यभर सुद्धा लपलेल्या असतील का? अगदी बरोबर प्रश्न विचारला काते सर. हा प्रश्न जसा मराठवाड्याच्या संदर्भामध्ये होता आणि आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक जणांकडे
तशा प्रकारच्या नोंदी डॉक्युमेंटवर आहेत, परंतु त्या प्रमाणपत्रच दिली जात नसल्यामुळे त्या जशाच्या तशा अडगळीत पडलेल्या होत्या आणि ज्या नोंदी ऑलरेडी आहेत त्या तमाम महाराष्ट्रातल्या लोकांच्या किंवा मराठा समाज बांधवांच्या नोंदी सुद्धा त्या आता या विस्तारित कार्यकक्षा केलेले जे काही संदीप न्यायमूर्ती समिती शिंदे समिती आहे बर. त्या शिंदे समितीच्या मार्फत महाराष्ट्रातून त्या आता शोधल्या जात आहेत आणि जसजशा महाराष्ट्रातल्या लोकांच्या संदर्भात हे डॉक्युमेंट शोधले जातील तसतसे त्यांना सुद्धा आहे. कुणबी प्रमाणपत्र हे देण्याचा शासनाचा सध्या जोरदार प्रयत्न चालू आहे. अच्छा, शासनाचा जोरदार प्रयत्न चाललाय. आबासाहेब पाटील, मला या पलीकडे अजून काही कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. प्रसादजी, मला एक सांगायचं आहे की जे शासनाच्या वतीनं जी आता शिंदे समिती स्थापन केली, मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर की नवीन नोंदी जुन्या विषय सोडून द्या, त्या ते 10,000 मिळाल्या, 20,000 मिळाल्या, 55,000 मिळाल्या, 50,000 ह्या सोडून द्या की शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर नवीन नोंदी किती मिळाल्या आणि त्या फक्त नोंदी म्हणून चालत नाही. पूर्वी सर्टिफिकेटच्या नोंदी सापडल्या तर कुणाच्या सापडल्या, त्याची वंशावळ कुणाची आहे, तिचे महसुली पुरावा कुणाचा आहे. नोंदी सापडल्या म्हणजे तुम्हाला कुणबीचं सर्टिफिकेट मिळालं असं अजिबात नाही. ती नोंद सापडल्यानंतर ते संबंधित एखाद्या गावामध्ये जर 5 नोंदी सापडल्या तर ते 5 नोंदी कुणाच्या घरातल्या आहेत, कुणाच्या घराण्याशी निगडीत आहेत आणि मग त्यांच्या वंशावळीशी निगडीत असतील, त्यांचा महसुली पुरावा जुळत असेल, वंशावळ जुळत असेल, त्यांनाच प्रांत अधिकारी सर्टिफिकेट देईल आणि पुन्हा मग त्याची व्हॅलिडिटी होईल. आणि हा मी ज्या वेळेला हे आंदोलन उभं राहायच्या अगोदर पण सांगितलं होतं, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणारच आहेत. नव्यानं आपण आता काय केलं राज्यामध्ये, आज ज्या पद्धतीनं सरकारच्या वतीनं शासनाच्या वतीनं जो गाजावाजा केला जातोय की एवढ्या नोंदी सापडल्या तेवढ्या, अरे पण नोंदी सापडल्या कोणाच्या ते तर जाहीर करा. नोंदी सापडल्या म्हणजे तुम्ही सर्टिफिकेट दिलेत का? नोंदी 10,000 सांगितल्या आणि बीड जिल्ह्यात तुम्ही खाली सांगता की आम्हाला 5 लोकांना सर्टिफिकेट दिलं, तिकडं आता संभाजीनगर मधून सांगितलं की 50 लोकांना दिले. अरे पण राज्यातला 5.5 कोटी मराठा समाज आहे, ह्याच्या संदर्भात काय की ज्या पद्धतीने आज जो मुद्दा चालू आहे, कळीचा मुद्दा आहे की मराठा समाजाची फसवणूक आम्ही होऊ देणार नाही. शासनाला, सरकारला मी सांगू इच्छितो की सरकारनं नव्यानं किंवा जीर्ण झालेलं डॉक्युमेंट आहे की त्यांच्याकडे मोडी लिपी वाचणारे किती, फारशी वाचणारे ते, त्यांनी कशा पद्धतीनं हे सगळे तहसीलदार खोटं बोलत आहेत, प्रांत खोटं बोलत आहेत आणि सरळ साताऱ्यातला तो जिल्हाधिकारी आहे त्यांनी सुद्धा प्रूफ करून दाखवायचं की तिने 4 दिवसामध्ये 4,06,000 डॉक्युमेंट चेकिंग केलं, 20,000 तुम्ही जाहीर करा. ठीक आहे आबासाहेब, आपलं इंटरनेटचं कनेक्शन वर खाली होत आहे, आपलं बोलणं मध्ये मध्ये तुटतंय त्याच्यामुळे, पण जो मुद्दा तुम्ही मांडलात तो पोचला. डॉक्टर चंद्रसेन कोठावळे, मुद्दा इथे जो कळीच्या पद्धतीनं समोर आलाय तो असा आहे की ज्यांच्या आहेत त्यांनाच नोंदी मिळाल्या आहेत. आंदोलन ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांना नोंदी मिळण्यासाठी होतं का इतरांसाठीही होतं, हा परत एकदा प्रश्न आलेला आहे चर्चेत. काथे सर, प्रश्न हा आहे तो माझ्या लक्षात आला. ज्या समाज बांधवांच्या नोंदी ऑलरेडी आहेत आणि त्या सापडत आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याबद्दलची कुठलीही अडचण असणार नाही, परंतु ज्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही विचारत आहात की नोंदी सापडत नाहीत त्यांच्या संदर्भामध्येच मी आता बोलतोय की आबासाहेब पाटलांनी प्रश्न उपस्थित केला त्या कुठल्या साताऱ्याच्या कलेक्टर बद्दल. मला आबासाहेबांना सांगायचंय, आबासाहेब जी, नोंदी मोडी लिपीमध्ये, उर्दू लिपीमध्ये, इंग्रजीमध्ये आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने नोंदी सापडल्यात म्हणजे त्या एक विशिष्ट कॅटेगरी मधल्या नोंदी असतील तर ते प्रत्येक नोंद वाचत बसण्याची गरज नाही. त्या समजा एक विशिष्ट डॉक्युमेंट सापडलेले असतील तर ते त्याची मोजदाद केली की तेवढ्या नोंदी मोजल्या जाऊ शकतात. कोठावळे, आपण जो मुद्दा मांडत आहात तो कायद्याच्या आधारे योग्य आहे का हे तपासावं लागणार आहे. आबासाहेब पाटील याच्या संदर्भात काही आक्षेप मांडू इच्छितात, मी त्यांना वेळ देतोय. आणि मगाशी त्यांनी ज्या पडताळणीचा उल्लेख केला तो सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल, अन्यथा होईल असं की आंदोलनातून
प्रमाणपत्र मिळायला लागली म्हणून ढोल वाजवले जातील आणि उद्या हेच प्रमाणपत्र घेऊन ज्या वेळेला पडताळणीपर्यंत प्रक्रिया जाईल तिथे मात्र निराशा हाती लागू शकते. आबासाहेब बोला याच्यावर आपण. अशा प्रकारची शक्यता निर्माण झाली तर समाजाच्या समोर नैराश्याचे ढग गडद होतील. नक्कीच प्रसादजी, आजची ही चर्चा आता कोठावळे साहेबांना याच्यातलं किती माहिती आहे माहित नाही, परंतु मी त्या ह्याच्यामध्ये प्रॉपर अभ्यास केलेला व्यक्ती आहे की कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये असेल किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये असेल की सुप्रीम कोर्टापासून हायकोर्टापासून या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती आहे आणि अभ्यास केलेला आहे. आज जो प्रश्न समोर मी आपल्या समोर आणला की ज्या पद्धतीने सरकार आणि शासनाच्या माध्यमातून मराठा समाजाला सांगितलं जातं कुणबी प्रमाणपत्र वाटप किती तहसील कार्यालयावरती तुम्ही केलं राज्यातले. आज ह्या 2 महिन्यामध्ये राज्यातल्या प्रत्येक तहसील कार्यालयाची चौकशी करा, जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करा की त्याच्यामध्ये खूप अल्प प्रमाण आहे की आता तुम्हाला एका बीड जिल्ह्यातलं फक्त 5 लोकांना मिळालं. ही आकडेवारी आहे अधिकृत एका पत्रकाराच्या उद्धव मोरेंची आकडेवारी आहे. आणि मला असं सांगायचं आहे की आज कुणबी प्रमाणपत्राचा जरी विषय झाला तर की राज्यातल्या 10,000, 20,000, 5,000 जरी नोंदी झाल्या, 1,00,000 नोंदी जरी झाल्या तरी नोंदी सापडल्या म्हणजे सर्टिफिकेट मिळालं असं अजिबात नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला वंशावळ आणि महसुली पुरावा जोडावा लागेल. तो मिळाल्यानंतरच जात प्रमाणपत्र मिळणार आहे. दुसरं त्याची व्हॅलिडिटी पण होणार आहे. त्याच्या अगेन्स्ट जाऊन अजून तुम्हाला सांगतो की या राज्यामध्ये 4.5, 5.5 कोण 5 कोटी म्हणतं, कोण 5.5 कोटी म्हणतं, कोण 4.5 कोटी मराठा समाज आहे की केवळ लाखभर नोंदी सापडल्या 1,00,000 6 लाख लोकांना मिळतील, 10 लाख लोकांना मिळतील. पण बाकीचा जो मराठा समाज आहे राज्यातला की 4.5 कोटी मराठा समाजाचा प्रश्न अनुत्तरित आहे. आणि या मराठा समाज म्हणून आमची जी मराठा आरक्षणाची जी मागणी सुरुवातीपासूनची आहे की हे कुणबी सर्टिफिकेटचा जो विषय आहे हा जुना आहे आणि काही लोकांनी तो आणला, त्याच्यामध्ये शासनाला आपण नेला, परंतु शासनाच्या जे निकष आहेत ओबीसी सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये कुणबी सर्टिफिकेटच्या ते 1967च्या पूर्वीचे पुरावे आणि ज्या पद्धतीने नोंदी सापडल्या हे जे सांगितलं जातंय फक्त नोंदी सापडून उपयोगाचं नाही, पण त्या नोंदी कुणाच्या सापडल्या, त्याची वंशावळ कुणाची जुळली, त्याचा महसुली पुरावा कुणाचा जुळला हे पण सांगायला लागेल. बिलकुल आबासाहेब, त्याची माहिती टप्प्याटप्प्यानं घेणं गरजेचंच आहे. आणि एकदा का पडताळणी समितीच्या समोर कागद गेला की ही सगळी प्रक्रिया प्रत्येकाला करावीच लागणार आहे. कुणबी प्रमाणपत्र ज्यांना हवंय त्यांना ते नुसतं मिळून चालणार नाही, त्याचं व्हॅलिडिटेशन अर्थात प्रमाणपत्राचं सक्षमीकरण सुद्धा व्हायला हवं आणि ते एका समितीच्या न्यायोचित प्रक्रियेअंतर्गतच होऊ शकतं. आपल्याला पटकन कोठावळेंपर्यंत पोहोचायचं आहे. डॉक्टर चंद्रसेन कोठावळे आपल्या सोबत आहेत. कोठावळेजी, वेळेची मर्यादा आता आपल्याला लक्षात आणून देतो कारण आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचतोय. मला आपण एका प्रश्नाचं पटकन उत्तर असं द्यावं की ज्या पद्धतीनं या नोंदी समोर येत आहेत त्या नोंदींमधला फोलपणा किंबहुना त्यात कोणत्याही प्रकारे दिशाभूल होण्याचा प्रयत्न होणार नाही ना, हे तुम्ही आंदोलनातले एक महत्त्वाचे घटक म्हणून कसं पाहाल? काथे सर नमस्कार पुन्हा एकदा. जी ज्या नोंदी सापडत आहेत त्या नोंदीच्या संदर्भामध्ये सरकारी प्राधिकृत अधिकारी नियमानुसार प्रमाणपत्र निर्गमित करत आहेत आणि मागील चर्चेमध्ये सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा ते पुनरुक्त करतो की अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी ह्या अधिकृतपणाने शोधल्या जात आहेत आणि त्या सापडत आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. आणि अशा प्रकारे जर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये समाजाकडे कुणबी नोंदी सापडल्या तर त्या नोंदीचा आधार घेऊन त्याचबरोबर भूतकाळामध्ये अनेक खटले आहेत की ज्या खटल्यामध्ये कुणबी आणि मराठा हे एकच आहेत अशा प्रकारचे निकाल आलेले आहेत. बरं, आता मी एक पटकन या निमित्तानं प्रश्न विचारतो. छोटा प्रश्न आहे आपल्यासाठी आबासाहेब पाटील, आपल्यासाठी पण. मला एका गोष्टीचं आणखीन चंद्रसेन कोठावळे असं उत्तर द्या की समजा एखाद्याला प्रमाणपत्र मिळालं, ते पडताळणीसाठी गेलं आणि पडताळणीत ते पुरेसं ठरलं नाही आणि त्याला दिलं गेलेलं प्रमाणपत्र रद्द झालं,
तर मग त्याला जे लाभ मिळणार आहेत किंवा जे त्या लाभ त्यांनी तोपर्यंत घेतलेले आहेत ते सगळे त्याला परत करावे लागतील. यासाठी काय करायचं आपण पटकन एका मिनिटात सांगा. हा, एकाच मिनिटात सांगतो की शासनाला या मराठा समाज बांधवाच्या कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात आणि वैधतेच्या संदर्भामध्ये सारासार परिस्थितीचा विचार करून जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरता जी काही एखादी जाचक अट असेल ती जाचक अट रद्द करावी लागेल आणि ती शिथिल करावी लागेल आणि ती शिथिल केल्यानंतरच हे प्रमाणपत्र वैध केले जातील. आणि हे शासनाला परिस्थितीचा विचार करून सारासार परिस्थितीचा विचार करून हा नियम बनवावा लागेल. पटकन आबासाहेब पाटील याच्यावर उत्तर द्या एका मिनिटात. ही व्यवहार्य मागणी आहे का? प्रसादजी, मी अगोदर सांगितलं ज्यांच्या वैयक्तिक नोंदी सापडल्या तर त्याचा फायदा होणार आहे. वैयक्तिक नोंदी म्हणजे माझी वैयक्तिक नोंद जर सापडली तर ते मला सर्टिफिकेट माझी वंशावळ जोडून महसुली पुरावा मिळणार आहे. खाली नोंदी सापडल्या म्हणून ते होणार नाही. आणि याच्या संदर्भामध्ये की प्रत्येक गावाच्या प्रत्येक तालुक्यातल्या ठिकाणी जर आपण चौकशी केली तर दुसरं अजून मी तुम्हाला सांगतो की राज्यातल्या जेवढे मराठा क्रांती मोर्चा असेल, ठोक मोर्चा असेल, जेवढ्या संघटना असतील, त्या चळवळीतले जेवढे कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा स्वतः पहिले प्रयत्न केलेत का? जर कुणबी सर्टिफिकेट द्यायला चालू झालं, मिळायला चालू झालं, पण हे लोक का गेले नाहीत बरं? ते तर सगळे ऍक्टिव्ह लोक आहेत ना, समाजातले गावातले लोक गेले नसतील, परंतु जे चळवळीत लोक आहेत मग हे तहसील कार्यालयात जाऊन का सर्टिफिकेट घेऊन आलं नाही? की आता सर्टिफिकेट वाटण्याचं काम चालू झालंय, जोरात काम चालू झालं, नोंदी मिळायला लागल्यात, ही लोक का नाही आणायला गेले? हा पण प्रश्न आहे ना. की बिलकुल. आता हा एक माझं छोटा म्हणणं प्रश्न असं आहे की छोटा प्रश्न पटकन घेतो आणि या निमित्तानं थेट आपल्याला विचारतो. डॉक्टर कोठावळे आपण उत्तर द्या. मनोज जरांगेंना प्रमाणपत्र मिळालं का? नाही, वैयक्तिक विचारू नका, कारण ते त्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील तर घेतील ना ते. अहो पण तुम्ही हा सगळा लढा त्याचसाठी उभारला ना. मग तुम्हाला जर समजा हा लढा पुढे न्यायचा आहे तर याचं एक नैतिक अधिष्ठान असलं पाहिजे. तुम्ही आदर्श निर्माण केला पाहिजे. मनोज जरांगेंनी स्वतः जाऊन कुणबी प्रमाणपत्र घेतलं पाहिजे. बरोबर आहे, घेतील ते. घेणार नाहीत असं थोडंच आहे. मनोज जरांगे पाटील हे सुद्धा कुणबी प्रमाणपत्र घेतील. सध्या ते समाजासाठी दौरे करतात किंवा लढत आहेत आणि इतरांना मिळाल्यानंतर ते घेतील ना. ठीक आहे. कोठावळेजी आपलं उत्तर पोहोचलं. आबासाहेब 30 सेकंदात यावरची प्रतिक्रिया द्या. तुम्ही जो मुद्दा मांडला की जी माणसं चळवळ उभी करतायत ती मात्र प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेपासून दूर दिसतायत, असं का होत असेल? याचं एकच कारण आहे की जी आकडेवारी पुढे आलेली राज्यभरातली, जे कलेक्टर तहसीलदार ह्या लोकांनी जे सांगितलं जाते आणि समाजातल्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना असं वाटतं, आपल्या चॅनेलच्या माध्यमातून त्या बातम्या येतात, सगळ्या चॅनेलच्या माध्यमातून की एवढ्या नोंदी मिळाल्या, एवढ्या नोंदी, लोकांना वाटतं खरंच मिळालं, वाटतं खरंच नोंदी मिळतात वाटतं. आणि हा कुठंतरी मराठा आरक्षणाचा जो लढा होता हा कुठंतरी वेगळ्या दिशेनं चाललाय असं मला वाटतंय. आणि राज्यातल्या मराठा समाजाला मराठा आरक्षणाची गरज आहे. कुणबी सर्टिफिकेट ज्यांना मिळणार आहे त्यांच्या नोंद्या त्यांना मिळणारच आहे, परंतु राहिलेल्या मराठ्यांचं काय, हा प्रश्न माझा सरकारकडे आणि शासनाकडे आहे आणि राहील. आबासाहेब पाटील आणि डॉक्टर चंद्रसेन कोठावळे आपण दोघंही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आमचे दोन्ही प्रतिनिधी उद्धव मोरे आणि विलास शिडे सुद्धा या चर्चेत होते, त्यांचेही आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.